नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. पालकमंत्र्यांनी कापूस उत्पादकांसाठी विचारले 4 प्रश्न. कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांना फुटला घाम. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव राहणार. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांचे आश्वासन. बहुप्रतीक्षित गरबा वर्कशॉप व कॉम्पिटिशन झाली सुरू. RRC नेटवर्कच्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अकोला आणि अमरावती तुरळक पावसांच्या सरी. पुढील 4-5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. रतनलाल प्लॉट उमरी रोडवर रोजचा ट्रॅफिक जाम. महापालिका व ट्रॅफिक विभागात हिंमत असेल तर करतील कारवाई. आता सविस्तर बातम्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रश्नांनी कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांना शिवार फेरीतील कपाशीच्या झाडाची बोंड मोजावी लागली आणि इतर अधिकाऱ्यांनी घाम पुसत डोक्यावर हात ठेवला. अशी काय ती स्थिती आज राज्याचे महसूल मंत्री व अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवार फेरीत प्रश्न विचारल्यानंतर निर्माण झाली होती. कृषी विद्यापीठाची शेती फायदेशीर कशी असा प्रश्नच पालकमंत्र्यांनी करत शेतकऱ्यांना यातून काय फायदा होत असेल याची थेट विचारणा केली. त्यामुळे एसीमध्ये बसणारे अधिकारी शास्त्रज्ञ चांगलेच घामाघूम झाले होते. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीकडे कृषी मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी पाठ फिरवल्यानंतर शनिवारी आमिर खान विद्यापीठात आले होते. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरीचे उद्घाटन शुक्रवारी पार पडले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, उपमुख्यमंत्री येणार होते, मात्र त्यांनी पाठ फिरवली. पालकमंत्री यांनी कृषी विद्यापीठ प्रशासनाला अगदी शेतकरी हिताचे प्रश्न विचारले, पण त्याचे अपेक्षित योग्य उत्तर मात्र पालकमंत्र्यांना मिळाले नसल्याचे चित्र होते. पालकमंत्र्यांनी अगदी स्वयंस्पष्ट विचारलेल्या प्रश्नांवर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना व शास्त्रज्ञांना घाम पुसावा लागला. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्नांनी जिराईत आणि कोरडवाहू यासाठी कापसाच्या उत्पादनाचे किती येईल, शेतकऱ्यांना किती फायदा होईल याचा थेट व साध्या प्रश्नाचे उत्तर देखील देण्यात विद्यापीठ अधिकाऱ्यांना अडचण जाणवत होती. सिरप अर्धा लिटर आहे, त्याच्यापासून आम्ही सर 2 लिटर सिरप बनवतो सर. सगळी पॉवर सिस्टीम केलेली आहे, सगळी विलवर्गीत आहे. बरं, 2 हॅबिट आपले आहेत. त्यातून आपली प्रोडक्टिव्हिटी काय दिली? प्रोडक्टिव्हिटी याची साधारण आपल्याला शेणा फुलणे आणि गळफांड्या कापली आणि अतिगंध लागून 20 ते 22 क्विंटल आम्हाला उत्पादन मिळालं. तर याच्यामध्ये असं आहे नाही पाहिजे, परंतु याच्यामध्ये आम्ही काय केलं आहे, आपण 3 स्पेसिंग ठेवले होते. 90 बाय 15 सेंटीमीटर, 90 बाय 30 आणि 90 बाय 45. तर आपण 90 बाय जे प्लॅन स्पेसिंग मेंटेन करतो कितीचा करतो? 3 फूटवर म्हणजे स्क्वेअर पद्धतीने लागवड सर. हेवी सॉइल मध्ये 4x2 करतात, पण 4 फूट बाय. माझा प्रश्न साधा आहे, थेरॉटिकल नको. आपण जर सर्वे केला असेल ग्राउंडवर नंबर ऑफ फार्मर्स, त्या फार्मर्स तुम्ही किती नंबर ऑफ फार्मर्स आणि फक्त फळाचेच ब्रँच ठेवले आहेत आपण. त्यामुळे एका झाडाला जरी आपल्याला याच्यामध्ये 40 फळं लागले तर 5 ग्रॅम जरी वेट मिळालं आपल्याला तर 200 ग्रॅम एक झाड देऊन जाते कापूस आपल्याला. 200 ग्रॅम गुणले 14. शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत अशी ग्वाही आज अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ते आज अकोला दौऱ्यावर होते. अकोला जिल्ह्यात सततच्या पावसाने सोयाबीन पीक नुकसानीच्या अनुषंगाने महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोला जिल्ह्यातील शिवापूर येथे सततच्या पावसाने सोयाबीन पीक नुकसानीच्या अनुषंगाने महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोला तालुक्यातील शिवापूर येथे शेतीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शिवापूर येथील शेतकरी गजानन जळमकार यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक नुकसानीची पाहणी केली व गावातील शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली. गेल्या काही दिवसांपूर्वी पेरलेल्या सोयाबीन पिकाला शेंगा न लागल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळी शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करताना दिली. RRC नेटवर्कने नवरात्रात गरबा खेळण्यासाठी त्यांचा सराव व स्टेप्स शिकविण्यासाठी गरबा वर्कशॉपचे आयोजन केले आहे. या गरबा वर्कशॉप कॉम्पिटिशनचे आज RRCच्या कार्यकारी संचालिका सौ कल्पना देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी RRCच्या कार्यकारी संचालिका सौ ऋतुजा देशमुख, प्रोग्राम हेड पल्लवी डोंगरे यांची उपस्थिती होती. गरबा वर्कशॉप स्पर्धेतून महिलांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, रोजच्या घरगुती नोकरीच्या कामातून व्यस्त प्रत्येक महिलेने स्वतःसाठी वेळ द्यावा या उद्देशाने सिटी मैत्रीणमार्फत गरबा वर्कशॉप व कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आल्याची माहिती RRCच्या संचालिका सौ कल्पना देशमुख यांनी दिली. आज अहमदाबाद स्टाईल गरबा सीझन 2चे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती पूजन करत उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी RRCच्या संचालिका सौ ऋतुजा देशमुख व प्रोग्राम हेड पल्लवी डोंगरे यांची उपस्थिती होती. अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉपला महिला व युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पुढील 8 दिवस हा उपक्रम आकाशवाणीसमोरील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे करण्यात आला आहे. या गरबा वर्कशॉपला प्रसिद्ध कोरिओग्राफर शुभम नवथाडे व शुभम मोरे यांची उपस्थिती होती. या वर्कशॉपला मोठ्या संख्येत महिला व युवतींचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. या गरबा वर्कशॉपच्या ठिकाणी दररोज आकर्षक बक्षीस व 1 ऑक्टोबर रोजी गरबा कॉम्पिटिशनचे आयोजन RRC न्यूज, सिटी न्यूज, सुपरफास्ट आणि सिटी मैत्रीण यांनी केले आहे. चला रेडी 3 2 3 2. आज झालेल्या मुसळधार पावसाने व वाऱ्याने गोरक्षण रोडवरील एक झाड कोसळले. यामुळे या भागात काही वेळ विद्युत पुरवठा खंडित होता, तर रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. शहरात काही भागात पाऊस आणि काही भागात उकाडा अशी स्थिती होती. गौरक्षण रोडवर या पावसाचा फटका आज अनेकांना बसला. पावसाने काही वेळ जनजीवन थांबले होते, तर गौरक्षण रोडवर हे झाड कोसळल्याने रस्ता काही काळ बंद करावा लागला होता. नेहरू पार्क चौकातील हे झाड नजीकच्या किरकोळ कपडे विक्रेत्यांच्या दुकानावर कोसळले. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. झाडासह इलेक्ट्रिक वायर देखील तुटल्याने मोठा अनर्थ होता होता वाचला. दरम्यान हे झाड तात्काळ हटविण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात दुपारी 2 वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच तापमान वाढले होते, त्यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत होती. पुढील 4 ते 5 दिवस तुरळक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वत्र उकाडा होत असल्याचे चित्र होते. दर्यापूरसह चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा येथेही पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागर अंदमान समुद्रात एक चक्राकार वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे चक्राकार वारे बंगालच्या उपसागरात वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि 23 सप्टेंबरला याचे रूपांतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. परिणामी विदर्भात पुढील 5-6 दिवस पावसाची शक्यता नाकारता येत नाही. आज उद्या विदर्भात काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. 23 ते 27 सप्टेंबर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या व मध्यम पावसाची गडगडाटासह शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ प्राध्यापक अनिल बंड यांनी RRC नेटवर्कशी बोलताना दिली. विदर्भात साजरा होणारा भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पूजनासाठी, स्वागतासाठी आणि आनंदासाठी साजरा केला जातो. विदर्भासह हा भुलाबाई दर्शन सोहळा मराठवाड्याच्या खानदेशातील जळगाव जिल्ह्यात साजरा होतो. भुलाबाईच्या उत्सवाची श्रीमंती ही विदर्भात फार जास्त पाहायला मिळते. विदर्भातल्या ग्रामीण भागात कोजागिरी पौर्णिमा ही माडी पौर्णिमा म्हणून शेतकरी कुटुंबांमध्ये दणक्यात हा उत्सव साजरा केला जातो. माडी पौर्णिमेचा हा नवीन धान्याच्या स्वागताचा भुलाबाईचा उत्सव लहान मुली, महिला सामूहिकपणे साजरा करतात.
भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून हा सण सुरू होतो. म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा सण साजरा होतो. भुलाबाई म्हणजे माहेरवाशीण पार्वती, तिच्यासोबत भुलोजी अर्थात शंकर आणि गणेश यांची महिनाभर लहान मुली घरोघरी स्थापना करतात, पूजा अर्चना करतात. भुलाबाईच्या गाण्यांची लय आणि चाल ही निरंतर ज्येष्ठ महिलांच्या स्मरणात राहणारी आहे. ही पिढ्यानपिढ्या चालणारी परंपरा संस्कृती आणि कौटुंबिक जिव्हाळा निर्माण करते. आमदार यशोमती ठाकूर यांनी आंदोलनादरम्यान पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्याकडे शहरात गुटखा विक्री होत असल्याची तक्रार केली होती. याची दखल घेऊन त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाई करून लोहा बाजारातील गोडाऊनमधून 20 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. येथील सरकारनाथ परिसरातील शुक्रवारी सायंकाळी बेवारस कारमधून 2,42,000चा गुटखा जप्त केल्यानंतर नागपूर गेट पोलिसांनी शनिवारी लोहा बाजार येथे 2 गोडाऊनमध्ये धाड टाकून त्यातील 15 ते 20 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. तर त्याच भागातील दुसऱ्या एका शटरच्या आतून कालबाह्य झालेल्या 4 पोती प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा तस्करी मोडून काढण्याचे आदेश पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिले आहे. त्यामुळे नागपूर गेट पोलिसांनी सलग 2 दिवसात गुटख्यावरील कारवाई वाढवली आहे. इतवारा बाजार ते चांदणी चौक दरम्यान लोहा बाजारातील एक बंद गोदाममधून मोठ्या प्रमाणात गुटख्यांचा साठा विक्रीसाठी ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळतात नागपूर गेटचे ठाणेदार हनुमंत उर्ला गोंडावार यांनी धाड टाकली. याची माहिती वरिष्ठांना दिली. या ठिकाणी 15 ते 20 लाख रुपयांच्या किमतीचा गुटखा आढळून आलेले आहे. ही कारवाई नागपुरी गेट पोलिसांच्या मदतीने करण्यात आली. तस्करी मोडण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश असल्याची माहिती आहे. रिधोरा येथील श्री समर्थ पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये नुकताच महोत्सव संविधानाचा हा संविधान गौरव कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर एम.आर. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ आयोजित या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाबद्दल आपला आनंद व्यक्त केला आणि संविधान निर्मितीच्या ऐतिहासिक प्रक्रियेचे सोप्या व समजण्यास सुलभ भाषेत विवेचन केले. रिधोरा येथील श्री समर्थ पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यक्रमाची सुरुवात संविधान दिंडी यात्रा या रूपात संविधान रॅलीने झाली. विद्यार्थ्यांनी संविधानाची प्रत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पालखीत ठेवून लेझिम व बँडच्या तालावर पदन्यास करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संविधानाला पुष्प अर्पण करत त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गासाठी स्वतःचे संविधान तयार केले होते. विद्यार्थ्यांनी संविधान उद्देश पत्रिकेचे मराठी व इंग्रजी या भाषेत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांची समोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप अवचार यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्याम राऊत गट शिक्षणाधिकारी अकोला होते. तर प्रमुख पाहुणे श्री गोपाळ सुरे क्लस्टर प्रमुख अकोला, प्राध्यापक नितीनजी बाटेसर, संस्थेचे अध्यक्ष श्री समर्थ पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, व्यवस्थापक सदस्य श्री योगेशजी जोशी सर, शैक्षणिक संचालक डॉक्टर जी.सी. राव सर, प्राध्यापक डॉक्टर प्रदीप अवचार, सरस्वती हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ संगीता गरड आणि शैक्षणिक प्रमुख सौ सुवर्णा गुप्ता प्राचार्य अश्विनी थानवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्याम राऊत यांनी यावेळी भाषण केले. शाळेचे अध्यक्ष नितीशजी बाटेसर यांनी सर्वोत्तम 3 वर्गाचे संविधान घोषित केले आणि विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य सौ अश्विनी थानवी यांच्या समवेत संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले. वरिष्ठ शाळा समन्वयक श्री प्रेमेंद्र पळसपगार सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन श्री पुरुषोत्तम मुरकर सर यांनी केले. संविधान की एकता और अखंडता पर बोल रहा हूँ, जिससे देश की एकता और समृद्धि में मदद मिलती है. जय हिंद. मेरा नाम कृष्ण स्वामी अय्यर है. मेरा जन्म 1882 में तमिलनाडु के कुंभकर्ण जिले में हुआ था. मेरा परिवार एक ब्राह्मण परिवार है और साथ ही साथ मेरा परिवार एक सामाजिक और राजनीतिक रूप से समर्थ परिवार है. जुडिशियल इम्पोर्टेंट इन इंडिया. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वाज adopted on 26 November 1949. It was came into force on 26 January 1950. It is longest
written constitution of the world. उमरी रोडवर असलेल्या खंडेलवाल मारुती शोरूम व राठी पेढेवाला यांच्यासह या रस्त्यावरील हॉस्पिटलमुळे वाहतूक रोज बाधित होते. लोकांना रोज त्रास होत असताना महापालिका व ट्रॅफिक विभागाने हिंमत दाखवीत कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तुम्ही कितीही कामात असाल आणि राठी पेढेवाला खंडेलवाल मारुती शोरूमजवळ आला की आपोआप तुम्हाला ब्रेक लावावा लागतो. कारण या ठिकाणी या खंडेलवाल मारुती शोरूमचा वाहनाचा पसारा रस्त्यावर असतो. त्यांच्या कर्मचाऱ्यांची वाहने रस्त्यावर असतात. त्याचा फटका रोज उमरी रोडचा वापर करणाऱ्या हजारो नागरिकांना बसतो. या नागरिकांमध्ये मनपाचे व ट्रॅफिकचे कर्मचारी निमूटपणे त्रास सहन करत जातात. हा त्रास रोजचा आहे तरी देखील या खंडेलवाल मारुती शोरूम संचालकांना त्यांची जाणीव होत नाही. तशीच ती महापालिका व शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना होत नाही. या ठिकाणी रस्त्यावर 4 व्हीलर सर्रास पार्किंग करणारे आहेत. त्यांच्यावर कारवाईची गरज असताना मनपा व शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी रोज दुर्लक्ष करतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना मूग गिळून ट्रॅफिक जाम सहन करावा लागतो. काही हुशार वाहन चालक कर्कश हॉर्न वाजवीत आपली हुशारी दाखवितात, पण त्यामुळे अजूनच गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. या ब्लॅक स्पॉटकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष दिल्याशिवाय इतर विभागांचे डोळे उघडण्याची शक्यता शून्य आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. पालकमंत्र्यांनी कापूस उत्पादकांसाठी विचारले 4 प्रश्न. कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांना फुटला घाम. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव राहणार. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांचे आश्वासन. बहुप्रतीक्षित गरबा वर्कशॉप व कॉम्पिटिशन झाली सुरू. RRC नेटवर्कच्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अकोला आणि अमरावती तुरळक पावसांच्या सरी. पुढील 4-5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार. रतनलाल प्लॉट उमरी रोडवर रोजचा ट्रॅफिक जाम. महापालिका व ट्रॅफिक विभागात हिंमत असेल तर करतील कारवाई. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.